कल्याणीनगरमधील हिट अँड रन केसमध्ये ह्या वेस्टर्न भागातली म्हणजे विशेषतः कोरेगाव पार्कातली ही पब संस्कृती पुन्हा एकदा चर्चेत आली. पण ऍक्च्युली ह्या पब संस्कृतीतल्या रहिवाशांना कसा त्रास होतो हे जाणून घेण्यासाठी खास आपण या कोरेगाव पार्क परिसरात आलो. आत्ताही आपण एका बार समोर नावं जर टळली याच्यावरून समजून घ्या. मी काय पुढचं बोलत नाही. दिवसा लाईट लागले तर रात्री काय असते सांगायची गरज नाही. ताई काय सांगाल, हे पब संस्कृतीचं एक वेगळं फॅड इकडे वाढलंय आणि खूप त्रास होतो तुम्हाला? बघा, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, विमाननगर आणि मुनवा रोड या भागामध्ये पब संस्कृती बोकाळली आहे. आणि ती म्हणजे ह्या भागामध्ये रहिवाशांनी राहायचं का नाही असा आता विचार येतो मनामध्ये की राहावं का नाही राहावं. आणि दुसरा विषय असा आहे याच्यामध्ये की ही लहान लहान मुलं पबमध्ये जातात. आज जर तुम्ही इथं रात्री आला, तुम्ही दिवसा आलात, तुम्ही जर इथं रात्री आला ना, तुम्ही चालू शकत नाही बरं का, एवढा ट्रॅफिक असतो. ऑल ओव्हर पुण्याची लोक पार्टीला इथे येतात. सगळे यंगस्टर्स, सगळे आयटीची पोरं ही सगळी पार्टीला इथे येतात आणि इथं धांगडधिंगा चालतो रात्री. पूर्ण कित्येकदा कंप्लेंटी केल्या, ट्रॅफिकला केल्या, पोलीस म्युन्सिपल कमिशनरला केल्या की तुम्ही अलाउड कसं करता, विदाऊट पार्किंग हॉटेल चालतं कसं. तुम्ही जर एखाद्या माणसाला घर बांधायचंय, बंगला बांधायचा, त्याला 10 परमिशन मागता. पण ह्या कमर्शियल लोकांना जेव्हा एखादा बंगला तोडून हॉटेल बांधायचं असतं त्यांना काही लागत नाही, काही गरजच नसते त्यांना की तुमच्या तिथे काही परमिशन. सगळ्या यापासून ते आता तर काय नाही, आता रात्री 2 इकडनं पार्किंग फुल. मग आम्ही कंप्लेंट करायची 100 नंबरला, मग ते येणार, म्युझिक थांबवणार, मग तेवढ्यापुरती कारवाई, पुन्हा दुसऱ्या दिवशी पहिले तसे पाडे. म्हणजे वैतागलोय. आमची इच्छा आहे की या लहान मुलांना जेव्हा तुम्ही लिकर सर्व्ह करता, तुमचा धंदा होतो रे, पण एका घरातली काळजी, ती 2 मुलं मेली, 2 परिवार उजडले ना, त्याच्यामध्ये इन्कम सोर्स होता त्यांचा त्या मुलांवर, ते गेले. हा तर काय करोडपतीचा पोरगा, बिघडलेली अवलाद, बापांनी सांगितलं घे गाडी आणि कर ऐश, त्यांनी त्याच्या ऐशपायी 2 जीव गेलेत. तर आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही जेव्हा लिकर सर्व्ह करता तेव्हा त्यांचं एज बघा, एज 14 आणि 15 वर म्हणतात. एज बघणं जबाबदारी एक्साईजची आहे. एक्साईज लायसन देऊन मोकळं होतं, पुढे काहीच करत नाही. एक्साईजच्या डिपार्टमेंटचं तर मला कळत नाही, ते भांग पिऊन काम करतात का काय. जेव्हा एखादा असा इन्सिडेंट होतो तेव्हा ते नाही तर आमच्या एरियामध्ये एक्साईजला प्रत्येक वेळेस मी कंप्लेंट केलेली आहे. प्रत्येक वेळेस एक्साईजला, म्हणजे माझ्या घराच्या दरवाजापासून लेन नंबर 7च्या, पण आतापर्यंत कोणत्याही हॉटेलवर एक्साईजनी कारवाई केलेली नाहीये. उलट आमचं पत्र गेलं की ते त्यांना फोन करून अलर्ट करतात, आमच्याकडे संगीता तिवारींची कंप्लेंट आली आहे, आम्हाला यावं लागेल. मग तो सगळं सारवा करून ठेवतो. असं चालतं का? म्हणजे हे सगळं मॅनेज सिस्टीम चालू आहे आणि पूर्ण पुण्याची पिढी बिघडवण्याचं काम चालू आहे. आज त्या मुलाला 15 तासामध्ये जामीन मिळतो. 2 मुलांना मारल्यानंतर 15 तासात जामीन. नंतर त्याचा रिपोर्ट येतो की त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोल नाही. मग काय गोमूत्र पीत बसला होता तो, तिथं लाज वाटली पाहिजे ना. हा असा तपास करतात. यांच्यावर शासनाने कारवाई केलीच पाहिजे. सीएम, डीसीएम या सगळ्यांनी त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. करोडपती असो, राजकीय कोणीही आमदार असो, नगरसेवक असो, जे लोक त्यांना पिझ्झा बर्गर खाऊ घालतात, देव न करो त्यांच्या घरात अशी कधी शोककळा येऊ. पण त्यांना पण माझं विनंती आहे की तुमच्यावर किती त्या बिल्डरचे उपकार असले तरी थोडं तुम्हाला ज्या लोकांनी मतं दिले त्यांच्या मताच्या मिठाला तर जागा, त्या लोकांसाठी काहीतरी करा आणि बिल्डरच्या मागे उभे राहू नये. एवढंच मला राजकीय लोकांच्यासाठी एक विनंती आहे तुमची. ज्यांनी आरोप फेटाळलेत मला माहिती नाही, पण जो माणूस तिथे उभा आहे त्यांना मदत करतोय. एखाद्या कार्यकर्त्यासाठी तुम्ही रात्री 3-3:30ला पोलीस स्टेशनला जाता. अरे बिंडोक माणसं, तू दवाखान्यात गेलं पाहिजे, जिथं ती मुलं मेले तिथं गेलं पाहिजे, त्यांच्या पॅरेंट्सशी बोललं पाहिजे, त्यांना दुःखात सहारा दिला पाहिजे. तर तू मित्रता की ज्यांनी तुझ्या मित्राच्या पोरांनी 2 कोवळ्या पोरांना मारलंय त्यांच्या मदतीसाठी जातात. आरोप फेटाळायला काय जातं? उद्या मी म्हणेन नाही माझा काही संबंध नाही, पण प्रत्यक्ष दर्शनी लोक सांगतायत ना, ते खोटं बोलतायत का? त्या लोकांना दम दिला गेला ते काय खोटं बोलतायत का? म्हणजे ती पोरं खोटी, ज्यांनी भोगलंय, जे तिथं उभे होते तो रिक्षावाला खोटा. किती लोकांना खोटं साबित करणार तुम्ही? चूक ती चूक आहे आणि चुकीला माफी नाही. पुणेकर तर अजिबात देणार नाही. काय मागणी आहे तुमची? इकडं 1:30 वाजेपर्यंत सांगितलं, तर प्रत्यक्षात 2:30-3 पर्यंत चालतं. हो नक्की, पब्स खूप लेटपर्यंत चालतात. 1:30ची पण जी डेडलाईन दिली काय विचार करूनच दिली आहे की जितके जास्ती टाइम बसणार पबमध्ये करणार काय ड्रिंकच करणार. तर तुम्ही थोडा टाइम कमी ठेवला तर तेवढा टाइम म्हणजे चान्सेस आहेत की एवढे लोक आउट म्हणजे फुल एकदम मधोश होईस्तोपर्यंत नाही पिणार. थोडं कंट्रोल कदाचित निघतील. माझ्या हिशोबाने पब ओनर्सनी पण हे केलं पाहिजे की जर कोणी दिसते जास्ती ड्रिंक करते तिथे स्टॉप करा.
जस्ट 1:30चा टाइम आहे, ते 1:30 पर्यंत मग टेबलवर ड्रिंक्स लोक असे गोळा करून पण बसतात की चला टाइम आहे ना, तिथपर्यंत घ्या की बॉटलच घेऊन, मग त्याच्यानंतर सर्व नाही करणार. असं नको. जर तुम्हाला दिसते की कोणी खूपच टायमिंग किती असावं तुमच्या अपेक्षा? मी अप्पर लिमिट सांगते, 1-1.5 बस झालं. 1-1.5च्या पुढे अजून काय आहे? म्हणजे त्याच्या पुढे आपण नॉर्मल लोक पण आताचं शासन म्हणतं की आहे 1:30 पर्यंत, शासनाचेच आदेश 1:30 पर्यंत आहे. मध्ये तर सीपीने कमी केलं तर पुन्हा शासन आदेश दाखवून त्यांनी 1:30 पर्यंत नेलं. त्याच्या पुढे जातं. त्याच्या पुढे नक्की जातं. तुम्ही मला विचारण्यापेक्षा आज आपण दिवसा हा इंटरव्ह्यू घेतोय, प्लीज या ना, आत्ता नाही, एक 10 दिवस 15 दिवसानंतर या ना, कुठल्याही डिस्कमध्ये. एक मिनिट दादा, तुम्हाला सांगते, हे जे 1-1.5चं लिमिट आहे ना, हे आपल्याला वेळ बनायचं टेक्निक आहे. ते ऑर्डर 12:30ला सगळ्या टेबलावर सांगतात की 1:30 नंतर कॅश काउंटर बंद होणार आहे, आताच तुमची ऑर्डर द्या. 1:30च्या आत ती बिलं बनलेली असतात. कायदा कसा गोळा करून फेकायचा हे त्या पब आणि चालक मालकांना माहितीये. 1:30च्या आधी सगळ्यांची बिलं होऊन जातात. त्यामुळे एक्साईज पण हे मुलं अल्पवयीन आहेत नाही दारू सोडून, हे चेक कसं कोणी नाही करत आहे. त्या बाबतीत एक्साईज डिपार्टमेंट असो, पोलीस असो. परवाच्या दिवशी जर ब्लॅक पबच्या बाहेर पोलीस उभे असते आणि तिथली यंत्रणा जागी असती तर हे 2 जीव गेले नसते. त्या मुलाबरोबर हे लोक पण दोषी आहेत. काय सांगा? परवाच्या सुमारास जेव्हा रात्री 2:30 वाजता हा इन्सिडेंट घडला, 200च्या स्पीडनी गाडी चालली होती, पोर्शे, नंबर प्लेट नाही. एक माजुरडा मुलगा दारू पिऊन 200च्या स्पीडनी गाडी चालवतोय, निष्पाप 2 जणांचा जीव जातोय. लाज वाटायला पाहिजे. 15 तासात त्याला बेल मिळालाय. त्याच्या बापाकडे पैसे आहेत, त्याचा बाप फरार होता. आता मी काहीतरी न्यूजवर बघितलं, काहीतरी त्याला अरेस्ट केली छत्रपती संभाजीनगर मध्ये. आता अरेस्ट केली नावाले केली का असं दाखवायला केली की कुठेतरी 2-3 दिवस शांत होईल, मॅटर शांत होईल, 2-3 दिवसांनी परत जे आहे ते असं होईल. मागणी अशी आहे त्या मुलाला कठोर ते कठोर कारवाई करून शिक्षा होणं गरजेचं आहे. का? त्याच्याकडे पैसे म्हणून तो सुटणार. त्याच्याऐवजी जर दुसरा कुठला मुलगा असेल, मिडल क्लासमध्ये असेल, आपण त्याला जामीन तर आमची गोष्ट, त्याला डायरेक्ट कुठेतरी केस सेक्शन आणि जे सेक्शन लावलेत तेही लूज करायला लावलेत की तो जेणेकरून लवकर सुटू शकतो. पहिली गोष्ट. आणि त्यांना आमदार खासदार जे काय त्यांना सोडवले त्यांनाही लाज वाटायला पाहिजे की आपण हे काय करतोय. तुम्हाला मतदारांनी विश्वास ठेवून निवडून दिले, तुम्ही ते जे जसं मॅमनी सांगितलं 2 लोक तिथं गेले, त्यांच्या फॅमिली मेंबर्सला भेटणं खूप गरजेचं होतं. आणि अजून एक प्लस पॉईंट, अजून एक सांगायचं, 18 वर्षाखाली तो मुलगा होता असं म्हणतायत, 17 आहे त्याच्यामध्ये. पबवाल्यांची पण मोठी चूक आहे. त्यांनी जेव्हा एंट्रीला पास बीस दाखवले तिथं तुम्ही आयडी कार्ड चेक करणं गरजेचं आहे. सगळ्या पबवाल्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे. तुम्ही या भागात असतात तसं काही चेकिंग होतं? नाही होत चेकिंग, कुठेच चेकिंग होत नाही. रात्री तुम्ही या, आता ठीक आहे आपण दिवसा करतोय, तुम्ही रात्री चक्कर मारा. आता हे 7-8 दिवस जरा थंड होईल, 10-12 दिवसांनी जे आहे असं चालू राहणार. 1:30-2 नाही 2:30-3 वाजेपर्यंत सगळं चालू असतं. इथं रेसिडेंट जे आहेत त्यांना त्रास होतो, रात्रभर धिंगाणा चालू असतो. कल्याणनगरच्या लोकांनी कंप्लेंट केली तरी पब चालू असतात. एका साईडने गाडी पार्किंग केलेलं असतं, परत दुसरी लाईन फुल झालेली असते, मध्ये जायला जागा नसते. रेसिडेंट जे राहतात इथं, त्यांचे जे पाहुणे येतात त्यांना गाडी लावायला जागा नसते. बेवडे बिवडे सगळे इथं पडीक असतात. चरस गांजा काय चालू असेल माहिती. एवढ्याच्या सगळ्या तिन्ही भागात, कल्याणनगर, कोरेगाव पार्क, आणखी मुंडवर. आता करीबन बघा इथल्या इथं 4-5 आहेत. नंतर मग मधल्या ज्या गल्ली आहेत त्याच्यामध्ये 2-3 आहेत. तर करीबन आता फक्त कोरेगाव पार्क भागमध्ये जर पाहिलं तर 10-12 पब तर इथेच आहेत. नंतर मग मुंडवा रोडला तुम्ही गेला तर ते सगळे हाय प्रोफाईल क्लब आहेत, जे तुम्हाला आता माहितीये. कोझी आहे, ब्लॅक आहे, तिथे सगळे मोठे मोठे आहेत. तिथे 7-8 असतील. आणि मग आता कल्याणी नगर मध्ये पण करीबन एफ-एंट्रीच कारण सांगून ते 1:30 वाजेपर्यंत परमिशन मिळवतात. पण तिथंच अंडर एजला लिकर सर्व होते, त्याचं कंट्रोल कसं करणार? कोण चेकिंग काय? आता हे एक्साईज डिपार्टमेंटची ड्युटी आहे की ज्यांच्याकडे FLCचा लायसन्स आहे त्यांच्याकडे यंत्रणा आहे का आयडी चेक करायला, ते आयडी व्हेरीफाय करायला. आता फेक आधारवर नंबर काय आहे, वय काय आहे ते क्रॉस चेक करायला. असं एक फेक आयडी बनवतात खास एंट्रीसाठी. लहान मुलं 17-16 वर्षाची 21+ आयडी, 24+ आयडी हार्ड ड्रिंक्ससाठी ते फेक आयडी बनवून क्लबमध्ये जातात, पबमध्ये जातात आणि त्यांना लिकर सर्व करतात. त्यांच्याकडे पैसे खूप आहेत. पैसे खूप असताना ते बारचा ओनर नाही बोलणार की नका येऊ, पैसे नका खर्च करू, या फेक आयडी घेऊन या. याला जबाबदार हे बारवाले तर आहेतच आहेत. फेक आयडी करून ते एंट्री मारतात. एक्साईज पण तितकं जबाबदार आणि पालकही तितके जबाबदार, कारण पालक कुठंच कंट्रोल करत नाही सगळ्या आपल्या मुलांना. एक्साईज वर काय तुम्ही? एक्साईज वाल्यांचंच काम आहे हे, ते इलिगल ज्यांना सर्व करतात ते केलं नाही पाहिजे ना. त्यांना पकडा ना, हॉटेलवाल्यांना पकडा,
की तुम्ही कसं काय देतात, आणि ओव्हर टाइम बी त्यांना अलाउड नाही आहे बारवाल्यांना. मग कसं काय ते उघडा ठेवतात 3-3 वाजेपर्यंत. आणि इथे फार न्यूसन्स झाला आता कोरेगाव पार्कमध्ये. 10 वर्षापूर्वी जे लोक इथे राहण्यासाठी आतुर होते, जागा घेण्यासाठी आतुर होते, कोरेगाव पार्क हे चांगल्यात चांगल्या ठिकाणी राहण्याच्यासाठी सोय होती. आज 10 वर्षानंतर कोरेगाव पार्कसाठी राहण्यासाठी बाहेरचा नागरिक कुठलाही आता राहायला येऊ शकणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे. आणि सांगायचं हे झालं की जे कोरेगाव पार्कमधल्या सामान्य घरातली लेडीज वर्ग आहे, हे जर 11 नंतर 10 नंतर जे फिरायला राऊंडला येत असन जेवण केल्यानंतर, तर ते खरंच घराच्या बाहेर येतात का, राहणार फिरता येत आहे का, हे सगळ्या नागरिकांना दाखवण्याचे काम हे तुमच्या रात्रीच्या 10 नंतर तुम्ही दाखवणं हे गरजेचं आहे. आणि हे यंत्रणा, पोलीस यंत्रणा असू, ट्रॅफिक यंत्रणा असू किंवा कॉर्पोरेशन असू, यांनी यांच्यावर कारवाई केली पाहिजे. स्वतःची पार्किंग आहेत का यांच्या, हॉटेलवाल्यांच्या ताबा यांच्यावर आहेत का, रस्त्यावर पार्किंग यांच्या स्वतःच्या आहेत का, बघा हे सगळं तुम्ही काम हे सगळं दाखवलं पाहिजे. आज ही विनंती. म्हणजे बघा याचे हे कसं आहे की बार संस्कृतीमुळे कोरेगाव पार्क मधले सामान्य रहिवाशांचं अक्षरशः जीणं नकोसं करून टाकले. पार्किंग रस्त्यावर लावतात, रात्री धांगडधिंगा सुरू असतो, आवाज मोठा असतो, कुठेही कंट्रोल नाही. म्हणूनच आता शासनाने एक्साईज डिपार्टमेंट जे लायसन्स देतं एप्रिल 3चं 1:30 वाजेपर्यंत दारू लिकर सर्व्ह करण्याचं त्यांची जबाबदारी आहे, पण ते कुठंच काही करताना दिसत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत पुंदे, न्यूज 18 लोकमत पुणे.